आपल्या सगळ्यांचे सहकारी किरण गुजर, सचिन सातव, जय पाटील, बिरजू मांढरे, मयुरीताई शिंदे, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, संभाजी होळकर, प्रियांक मांढरे, अविनाश बांदल, अनिताताई जगताप, महाराष्ट्र गृहनिर्माणचे अनिल कानिटकर, प्रवीण कोळी, तसंच ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू उभी केली ते आपले कॉन्ट्रॅक्टर करण वाघोलीकर, आपले चीफ ऑफिसर महेश रोकडे, साधू बल्लाळ, ज्यांना आपण चाव्या दिल्या त्या लक्ष्मीताई जगताप, नजुकाताई पांढरे, सुरेश मांढरे, शारदाताई रणवे, ताराबाई सुतार, सर्व इथले जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, अमराई परिसरातील माझे सर्व सहकारी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, नगरपालिकेचा उपस्थित असणारा माझा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, जमलेले सर्व लाभार्थी बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांनो, 2-1 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे देशाचे पंतप्रधान देखील देशभरामध्ये अनेक महत्वाच्या कामांची उद्घाटन करतायत, भूमिपूजन करतायत, ऑनलाईन करतायत. आपलंही बारामती फलटण रेल्वेचं भूमिपूजन 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान महोदयांनी केलं. आपलं पुण्याचं टर्मिनल विमानतळाचं ते केलं, कोल्हापूरचं केलं, अनेक चालले, करोडो रुपयाची कामं चालली. आपला भारत देश बदलतोय, आपला परिसर बदलतोय. गरीबातल्या गरीब माणसाला देखील सन्मानाने जगता आलं पाहिजे याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. मग राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, किंवा केंद्राचे पंतप्रधान असतील, तिथले सगळे माझे सहकारी असतील, तिथले सगळे मान्यवर असतील. मित्रांनो, माझं लहानपण अमराईमध्ये गेलेलं आहे. इथंच पलीकडे अमराईतला बंगला आजी आजोबांनी 52 साली बांधलेला आणि 1ली पासून 4थी पर्यंत बालक मंदिर, त्याच्यानंतर 10वी पर्यंत एमएस हायस्कूल, नंतर मला विल्सन हायस्कूलला जावं लागलं. परंतु हे मोकळं पटांगण असायचं इकडं आणि तिथं आम्ही क्रिकेटची मॅच खेळायचो. वेगवेगळ्या पद्धतीने इथं सगळं मैदान होतं. मागच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये एक आंबेडकर वसाहत उभी केलेली होती, परंतु नंतरच्या काळात ती आपल्याला पाडावी लागली. का तर ती जीर्ण झालेली होती. त्याच्यातनं यदा कदाचित धोका पण निर्माण झाला असता आणि माझ्या गरीबाला चांगलं घर मिळालं पाहिजे, त्याचाही हक्क आहे आणि म्हणून आपण ही योजना हातामध्ये घेतली. जवळपास प्रत्येक फ्लोअरला 20 सदनिका म्हणजे 20 घरं आणि असं 20-100 घरं आपण इथं बांधलेली आहेत. 9 लाख रुपये आपल्याला खर्च आला. त्याच्यातनं 4.5 कोटी, 9 लाख प्रत्येकी घराला, एकूण खर्च 9 कोटी आपण केला. त्याच्यातनं 4.5 कोटी रुपये नगरपालिकेने भरले, 2.5 कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने भरले. त्याच्यामध्ये 2 कोटी कामगार कल्याण मंडळाने भरले. त्याच्यातले काही पैसे राहिलेत असं मला आताच त्या ठिकाणी कानिटकर सांगत होते, ते पण आपण घेऊ. आणि माझ्या अमराई आणि बारामती शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी खूप देखणी वास्तू आपण उभी केलेली आहे. मी अनेक माझ्या महिलांना विचारत होतो, लाभार्थ्यांना, कुणी एकटं आहे, कुणी बारदाण्याचा व्यवसाय करताय, कुणी घरचं घरकाम करताय, कोण त्या ठिकाणी मंडईमध्ये काम करताय, असं वेगवेगळ्या प्रकारे कामं करून आपली उपजीविका, आपले प्रपंच ते चालवत आहे. मला बारामतीमध्ये गरीबाला, प्रत्येकाला चांगलं घर देण्याचं माझं स्वप्न आहे. पण तिथं लाभार्थी म्हणून तुम्हाला जो हिस्सा भरायचा आहे तो भरायला तुम्ही मागं पुढे बघता. मित्रांनो, मध्ये मी पंतप्रधानांच्या बरोबर, मुख्यमंत्री, मी, उपमुख्यमंत्री, आम्ही सोलापूरला गेलो होतो.
30,000 घरं बांधायचा कार्यक्रम चाललाय. किती? 30,000. 15,000 घरं पूर्ण झाली. आता प्रायोगिक तत्वावर 5 माझ्या महिलांना आम्ही जशा चाव्या दिल्या तसं पंतप्रधानांनी आम्ही सगळ्यांनी मिळून 15,000 लोकांना तिथं चाव्या दिल्या. 15,000. आणि तिथं जे विडी कामगार आहेत किंवा इतर आमचे काही कामगार आहेत त्यांना ती घरं दिलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही पण थोडस काही प्रमाणामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. इथं माझे सहकारी आहेत, त्याच्यामध्ये अलीकडं लोन देखील मिळतं, कमी टक्क्यांनी मिळतं. मध्ये माझा प्रयत्न आहे, आपला कैलास चव्हाणांचं घर अभिजितचं आहे तिथपासून असा इकडचा जो भाग आहे, वेगवेगळी आपली नगर आहेत, ते नगरामध्ये घर. आता पूर्वी आमचा नारायण पण इथं कोपऱ्यात राहायचा, ती पण वसाहत आहे. पूर्वी ते म्हशी वगैरेचा व्यवसाय करायचे आणि ते चालायचं, परंतु आता सगळे चित्र बदललंय. आपल्याला अशा पद्धतीची घरं द्यायची म्हटलं तर काही तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. काही आम्ही पण चांगल्या प्रकारे जो आपला इंदापूर बारामती रोड आहे, आता आपलं विमानतळ कसं झालं तुम्ही बघा, एसटी स्टँड कसं झालं तर बघा, विमानतळासारखं वाटतं. शेवटी मी तुमच्याकरता खूप काही करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला पण बारामती कशी बदलती हे पण पाहायला मिळतंय. मला आज जे 100 माझे लाभार्थी आहेत त्या आया बहिणींना, त्या पुरुष मंडळींना विनंती करायची की आता त्याच्यामध्ये नीट राहा, चांगला संसार करा. तिथं कुठेही काही घाण करण्याचा प्रयत्न करू नका. स्वच्छतेला महत्व द्या. त्यामध्ये कुटुंब मर्यादित ठेवा. एक घर आता दिलेलं आहे तुम्हाला, काही दिवस हे बांधताना करणला अडचणी आल्या, खूप प्रयत्न आपण करून ते पूर्णत्वाला नेलं. बिरजूंनी सांगितलं तसं आम्ही अनेकदा पाहणी करायला यायचो आणि त्याच्यातनं तुम्हाला काही लोकांना मी माळावरच्या देवीच्या पलीकडं पत्र्याची चाळ करून तिथं तुम्हाला राहावं लागलं. तुम्ही पण सहन केलं. तुम्हालाही विश्वास होता की बाबा हे चांगलंच आपल्या करता करणार. थोडी आपल्याला कळ सोसली पाहिजे आणि तशी कळ तुम्ही सोसली. थोडं आम्हाला काही अडचणीमुळं शेवटी आया बहिणींनो सगळ्याचं सोंग करतात, पैशाचं सोंग नाही करतायत. महागाई पण वाढलेली आणि त्याच्यात हे घर 9 लाखापर्यंत गेलं. मला आठवत आहे पूर्वी इंदिरा गांधींच्या काळामध्ये एखादी झोपडी बांधायला 500 रुपये फक्त अनुदान होतं, 500 रुपये. आता आम्ही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला तुम्हालाही अमराईकरांना सगळ्यांना सांगायचंय की आता मध्ये मी पीडीसीसी बँकेचं पण सगळं नूतनीकरण करून घेतलं, तिथली घरं वगैरे व्यवस्थित करून घेतली. स्टेडियमचं पण आपलं आता काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आता रोकडे पैसे आले तर बहुतेक स्टेडियमला पण दिले असतील, तर ते मला सगळं वरचं सिलिंग वगैरे, सिलिंग नाही तर त्या पद्धतीनं आपल्याला ते करायचंय. तिथं समोर वसंतराव पवार नाट्यगृह ते आपण अतिशय चांगलं करतोय. तिथंही गाळे चांगले बांधतोय. आपली मुलं ज्या शाळेत जातात तिथं पण मी प्लॅन करायला रोकड्यांना सांगितलेलं आहे. तिथंही आपण चांगल्या पद्धतीनं सुविधा त्या ठिकाणी देतोय. तशा पद्धतीनं साळवेनगर मध्ये देखील आपण 450 घराचा 375 450 घराचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. पण काही प्रमाणात त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहती सारखंच आपल्याला तिथं करायचंय. परंतु ती मधली जी गॅप आहे जी आता भरून काढायची त्याच्याबद्दलची अडचण आहे. मी आपल्या सर्व माझ्या अमराईकरांना सांगतो, बाबांनो, तिथं सोलापूरला त्या बीडी कामगारांनी त्यांचे पैसे भरले म्हणून तो प्रोजेक्ट किरण गुजर लवकर झाला. त्यामध्ये सगळं फुकट कसं मिळणार? काही प्रमाणामध्ये तिथे आपण मदत केली पाहिजे. आता मी रोकड्यांना माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांना सांगितलं की पलीकडे आता एसटी स्टँडच्या समोरचं ते सगळं आपण चांगल्या प्रकारे शॉपिंग खाली काढूया आणि ते गाळे विकून त्याच्यातनं काही पैसे उभे करता येतात का काय तो प्रयत्न आपण करू.
परंतु हे फार किचकट काम असतं, जिकिरीचं काम असतं, पण माझ्या लोकांना चांगला फायदा करून दिला पाहिजे. तुम्ही स्वच्छता ठेवा. लहान मुलं घरात असली तर भिंतीवर काय रेगोट्या ओढत बसू नका, त्याच्यामध्ये कुठेही पचपच थुंकू नका, नाहीतर मग काही खरं नाही. मी कधीतरी येऊन बघणार आहे कसं चाललंय, नीट राहतायत का, व्यवस्थित झाडं जगलीत का, स्वच्छता ठेवतायत का. उगीच कुठं तरी वरच्या 5व्या मजल्यावरून कचरा खाली टाकायचा, तसलं काही करू नका. कधी सणक आली की वरनं पच करून थुंकायचं, तसलं काही करू नका. नाही, मी माझ्या आया बहिणींनो, मी तुमच्या फायदा करता सांगतो. आज मी हे स्वच्छतेला महत्व देतो. देशाचे पंतप्रधान स्वच्छतेला महत्व देतात. आपली बारामती चांगली राहिली पाहिजे, बारामतीमध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे, माझ्या मुला मुलींना रोजगार मिळावा म्हणून परवा आपण महारोजगार मेळावा केला. नमो महारोजगार मेळावा. त्याच्यात हजारो मुला मुलींना काम मिळालं. हे कशा करता करतोय? मी काही नुसतं पुढारपण तुमचं करत नाही. रोज बारामतीत आल्यावर सकाळी 6 वाजल्यापासून जी कामाला सुरुवात करतोय ते रात्री उशिरापर्यंत. कारण शेवटी माझ्या लोकांना समाधान मिळालं पाहिजे, माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, माझ्या लोकांनाही वाटलं पाहिजे की आमचा लोकप्रतिनिधी आमच्या करता झटतोय. उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मी घड्याळाचं चिन्ह घेऊन तुम्हाला उमेदवार देणार आहे. त्या उमेदवाराच्याही पाठीशी असेच आशीर्वाद तुम्ही उभे करा. केंद्राच्या योजना हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणायच्या. आज राज्याच्या योजना मी तुम्हाला आणतोय, त्याच्यामध्ये माझी डिस्टर्ब होतोय. माझं भाषण झाल्यावर काय ओरडायचं ती ओरड. त्याच्यामध्ये राज्याच्या योजना जशा मी आणल्या, जे वेगवेगळ्या पद्धतीच्या इमारती बारामतीत होत आहेत, सुधारणा होत आहेत, प्रशासकीय इमारती होत आहेत, गार्डन करतायत, एसटी स्टँड होत आहे, बरंच काही होत आहे. तशा पद्धतीने पोलीस वसाहत, पोलीस स्टेशन, आता पूर्वीची आपली कचेरी कधीतरी जाऊन बघा काय बदल झालाय. अशा पद्धतीने आपल्याला खूप काही चांगलं करायचंय. हे चांगलं करत असताना तुमची पण साथ आम्हाला हवी आहे. कुठेही भावनिक होऊ नका. त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी तुमचं इतकं ऐकतो, त्यावेळेस माझंही तुम्हाला आता ऐकावं लागेल. माझाही शब्द तुम्हाला मोडू नये असं मला वाटतं. तो तुमचा अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला जो अधिकार दिलाय तो तुम्हालाही दिलाय, मलाही दिलाय. काही जण जाणीवपूर्वक आमचे विरोधक, आता हे सरकार संविधान बदलणार, आता हे सरकार काय घटना बदलणार. मी काल का परवाच सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार आम्ही वितरण केलं, त्यावेळेस सांगितलं, आया बहिणींनो, बंधूंनो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच मायाचा लाल बदलू शकत नाही. हे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललंय. आज 80 कोटी लोकांना देशामध्ये मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम आहे. 80 कोटी. आता प्रत्येकाला एक एक साडी देण्याचा कार्यक्रम आहे. गरीबातल्या गरीब माणसालाही वाटलं पाहिजे की सरकार माझाही विचार करतंय. अशा पद्धतीची कामं आम्ही वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून करतोय. केंद्रात पण आपल्या विचाराचा खासदार गेला तर राज्याचा जो काही निधी आहे तो मी मिळवून आणीन, मी त्या ठिकाणी पाठपुरावा करीन. आपला खासदार गेला तर तो तिथं केंद्राचा निधी आणेल आणि अजून आपला कायापालट होईल, अजून आपल्यामध्ये सुधारणा होईल. उद्याच्याला केंद्रामध्ये आपल्या 10 पट म्हणजे माझं बजेट जे राज्य सरकारचं आहे ते 6 लाख कोटीच्या पुढे आहे. केंद्राचं बजेट त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. आणि त्यामुळं केंद्राच्या योजना, एखादा कारखाना, एखाद्या स्कीम आली तर त्याच्यातनं बारामतीचा खूप विकास होऊ शकतो. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आता हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पुढं 200 अनंत आशानगर उघड्या मारुती तिथं पण जाणार आहे. तिथं पण तशाच पद्धतीनं लोकार्पणाचा कार्यक्रम आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या नागरिकांना हक्काचा कायमचा निवारा मिळालेला आहे. आता ही मिळालेलं भाड्याने द्यायचं आणि स्वतः झोपडीत राहायचं असलं काही करू नका, नाही तर काय खरं नाही.
मग ब्रह्मदेव आला तरी काय होणार नाही. त्याच्यामुळं ते तुमच्या करताय, ते तुमच्या करताच वापरा. घर मिळणार असल्यानं आज मला माझ्या आया बहिणींच्या चेहऱ्यावर एक समाधान, कुटुंबियांचा आनंद पाहण्यासारखा मला आज योग आलेला आहे. या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासारख्या सामाजिक किंवा राजकीय जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देतो. त्याच्यामध्ये सर्व माझ्या बांधवांचे आशीर्वाद, शुभेच्छाच आमच्या सारख्यांना लाख मोलाच्या असतात. हे मी अतिशय नम्रपणे मी आपल्या सगळ्यांना सांगतो. आता पुरुष मंडळींनी नाव टाकताना त्याचं स्वतःचं नाव, त्याच्यामध्ये नंतर त्याच्या आईचं नाव आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव असं तिथं टाकायचंय. आता इथं टाकताना नवरा बायकोचं नाव टाका. परवाच मी माझ्या ऑफिसला अजित, आशाताई, अनंतराव पवार सगळ्या टीव्हीला दाखवत होते. का तर पुरुषांना जसं महत्व आहे तेवढंच महिलांना महत्व आहे. महिलाही समाजातला एक महत्वाचा घटक आहे आणि निर्व्यसनी राहा. टाकाटाकी नको आपल्याला, निर्व्यसनी राहायचं. आणि आत्ताच तुमच्या करता आम्ही 4थं महिला धोरण, आमची आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे, तिनं त्या ठिकाणी हे जाहीर केलेलं आहे. शासकीय दस्तावेजामध्ये देखील आपल्या नावापुढे आता आईचं नाव लिहिणं बंधनकारक झालेलं आहे. आणि या आठवड्यात आम्ही तशा प्रकारचा निर्णय देखील घेतलेला आहे. मी आता जो अंतरिम अर्थसंकल्प दिलेला आहे, जूनला माझा रेग्युलर अर्थसंकल्प येईल. मी गृहनिर्माण विभागाला देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमाकरता इकॉनॉमी विकर सेक्शन 1347 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. 1347 का तर अशा गरीब लोकांना पण चांगली घरं मिळाली पाहिजे. हा माझा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्ही आता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी देखील अर्थसहाय्य देतो. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीला पूर्वी 50,000 द्यायचो, आता 1 लाख रुपये द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं गावाकडे पण घरं होतील. सर्वांसाठी घरं 2024 या धोरणाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्यासाठी देखील नवीन घरकुल योजना राबवण्याचं आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा आम्ही लाभ देणार आहे. आणि या पद्धतीनं आमचं काम चाललं. आताच येताना दिव्यांगांना सायकली देखील दिल्या, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या. त्याच्यामध्ये आता इतर मागासवर्गीय वर्गाकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना यालाही मी पुरेसा निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवनात तुम्ही हिंमत हारू नका. आता एका भगिनीने मला सांगितलं, दादा आता मला कुणाचाच आधार नाही, मी एकटी राहिलेली आहे. पण तरी त्या डगमगल्या नाही. बारदाण्याचा व्यवसाय करतात आणि स्वतःचा प्रपंच चालवत आहे. शेवटी कुणी आपल्याला तोंडात आणून काही घास घालणार नाही. थोडे आपल्यालाही हातपाय हलवावे लागतील. आपलं आरोग्य चांगलं ठेवा. मी आरोग्याच्या बाबतीमध्ये पण खूप काम, खूप हॉस्पिटल त्या ठिकाणी केलेली आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. पंतप्रधान आवास योजना तसंच म्हाडा, सिडको यांच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही घरं मोठ्या प्रमाणावर बांधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुमचा प्रपंच करत असताना थोडे थोडे तरी पैसे जरा बाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला पण घरं त्या ठिकाणी मिळतील. आणि माफक ह्याच्यामध्ये ती घरं कशी मिळतील. सुयोग्य आणि गरजू व्यक्तींना घराची गरज आहे. आज शासकीय योजनेच्या माध्यमातून ती पूर्ण करण्याचा एक पहिला टप्पा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आमचा प्रयत्न आहे की राज्यातल्या प्रत्येकाला एक हक्काचं घर असायला पाहिजे. याही पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. आज हे सगळं बांधकाम करत असताना तुम्ही पण सहकार्याची भूमिका घेतली म्हणून हे सगळं उभं राहिलेलं आहे. परंतु जरा हा परिसर पण स्वच्छ ठेवायला शिका. आमचं झाडलोट करणारी लोक झाडलोट करतीलच, बाकीच्या तुम्हाला लाईट, पाणी, त्याच्या संदर्भातला चांगला रस्ता
बाकीच्या काही सुविधा ह्या पण देण्याच्या करता आम्ही निश्चितपणे तुमच्या बरोबर आहोत, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आपल्या बारामतीच्या नागरिकांचं जीवन अधिक समृद्ध व्हावं, आपला महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा राज्याचा गतिमान विकास व्हावा आणि या पुढच्या काळामध्ये देखील आमच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या पवित्र मताने, आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आम्हाला अधिक जोमानं काम करण्याची संधी मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. यावेळेस कुठल्याही परिस्थितीत घड्याळ लक्षात ठेवा. वेगवेगळी लोक काही सांगतील, परंतु तुमचा जे काही बारामतीचं भलं केलंय ते घड्याळाने केलंय आणि इथून पुढं जे काही राहिलेले पण काम करणारे ते घड्याळच करणारे. या पद्धतीनं सगळ्यांनी लक्षात ठेवावं अशा प्रकारची विनंती मी करतो. करण वाघोलीकर असतील किंवा आमचे रोकडे असतील, बाकीच्या बिरजू असेल, इतर सगळेच सहकारी आहेत, किरण आहे, सचिन आहे, जय आहेत, सगळे बाकीचे पण अभिजित आहे, दोन्ही अभिजित आहेत, बरेच माझे सहकारी आहेत सगळे. त्या सगळ्यांना त्यांनी पण चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला, आपल्याला मदत केली. माडाची लोक कालच इथं मुक्कामाला आली. थोडा वेळ आज कमी, आज मला खूप सभा आहे म्हणून बिरजूंनी प्रस्तावित केलं आणि मी भाषण केलं, त्याच्यावर त्यांना करता आलं नाही. परंतु इतर काही गोष्टी असतील तर मला जरूर सांगा. आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही त्या बाबतीमध्ये देखील राहिलेल्या लोकांना पण घरं देण्याच्या करता आपण सगळेजण पुढाकार घेऊ. काही तुमच्या पण वेगवेगळ्या कल्पना असतील, तुमच्याही मनामध्ये काही नवीन सूचना असतील तर त्या करा, त्या आम्हाला करा, त्याचंही आम्ही स्वागत करू. आणि अशा पद्धतीनं आपली शहरं अतिशय देखणी, चांगली, आपल्याला अभिमान वाटेल, आपल्या मुलामुलींच्यावर चांगले संस्कार होतील, ते चांगलं शिक्षण घेतील आणि पुढं त्यांच्या एकंदरीत वाटचालीमुळं घरातल्या बाकीच्यांचं पण भलं होईल. या पद्धतीनं काम आपण करू, याबद्दल मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प माझ्या गोरगरिबांच्या करता इथं निर्माण झाला, त्याचं समाधान व्यक्त करतो. लोकांनी आपल्याला निवडून दिल्यानंतर लोकांना समाधान वाटेल अशीच कामं मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडनं होतील, त्याबद्दल खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.